आपण जेव्हा कुठे शिक्षण घ्यायला जातो किंवा शिकायला जातो तर तिथे आपापले वेगवेगळे नियम असतात. इथे देखील काही नियम आहेत जे तुम्हाला पाळावे लागतात. फास्ट फूड मधला तिसरा दिवस आणि आज आम्ही ना खूप स्पेशल असं बनवणार होतो, ते म्हणजे चायनीजचा प्रकार. आणि चायनीज म्हटलं की कोणाच्याही तोंडाला पाणी सुटतं बरं का. माझ्या तर खूपच सुटलं होतं, पण काय करणार, इथे आपण शिकायला आलो. सर्वच विद्यार्थी इथे आपापली जबाबदारी घेऊन आपापल्याप्रमाणे काम करत होते. जसे की कोणी पत्तागोबी कट करत होतं, तर कोणी कांदे, कोणी शिमला मिरची, कोणी मोमोज बनवत होता ना. आम्ही खूप मज्जा करायचो. असं नाही की आमच्या एकाच वयाचे तिथे विद्यार्थी होते, तर तिथे प्रत्येक वयाचे विद्यार्थी आहेत. जसे की 18+ पासून तिथे 50 पर्यंत कोणीही जाऊन ऍडमिशन करू शकतं. तर वेगवेगळ्या एजचे तिथे लोक होते आणि आम्ही फुल मस्ती करायचो काम करत असताना. 10 वाजता जायचं आणि 5 वाजता घरी यायचं असा तिथला नियम आहे. त्यासोबतच ना तिथे आपल्याला जेवण देखील मिळतं, ते देखील फ्रीमध्ये आहे. आणि तिथले नियम पण आहेत, जसे की जेवण झाल्यानंतर आपली स्वतःची प्लेट स्वतः घासून स्वच्छ धुवून ठेवायची. असे छोटे मोठे रूल तिथे आहेत, तर ते तुम्हाला फॉलो करणं गरजेचंच आहे. या 4-5 दिवसामध्ये मला मॅम कडून बरंच काही शिकायला मिळालं. छोट्या गोष्टी असतात ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो, पण त्या खूप महत्त्वाच्या असतात. ही महत्त्वाची टिप मी मॅम कडून शिकली. तिथे शिकायला गेल्यानंतर जरासा माझा माइंड पण फ्रेश झाला. तर असा होता माझा आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.